नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. परिस्थिती बदलता येत नसेल तर दृष्टिकोन बदला. आजचा सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावतीमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोहण्याकरिता गेलेल्या 4 जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 2 बहीण भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना भातखेडा तलाव येथे घडली आहे. घटनास्थळी प्रशासनाचे आपत्ती शोध आणि बचाव पथक दाखल झाले असून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार भातखेडा तलाव येथे पोहण्याकरिता गेलेल्या 4घांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. मृतांमध्ये अंदाजे 16 वर्षीय सोनाली नरेंद्र जोशी, 12 वर्षीय आदित्य नरेंद्र जोशी, 21 वर्षीय पायल बबलू पंडित तर 13 वर्षीय यश गजानन काकणे यांचा समावेश आहे. ही सर्व मुले आणि तरुण खोलापुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तलावात पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले आणि ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान जिल्हा प्रशासनाचे आपत्ती शोध आणि बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील मदत कार्य सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केला आहे. एकाच घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याने अमरावती शहर हादरले आहेत. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. तलाव परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना कितपत आहेत, अशा दुर्घटना टाळण्याकरिता प्रशासन काय पावले उचलणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्ये गोळे कॉलेजच्या मागे घातखेडा नावाच्या गावाचा एक तलाव आहे. या तलावावर आज एकाच घरातले कुटुंबातले सगळे आत्तेमामे चुलत भावंड असे डबा पार्टी करायला आले होते. त्यांच्यापैकी एका वडिलांनी त्यांना या ठिकाणी सोडलेलं होतं आणि दुपारी 1:30 वाजता त्यांना या ठिकाणी सोडल्यानंतर त्यांच्यापैकी काही मुलं पाण्यात खेळत होती, काहींनी डबा खाल्ला, काही पाण्यात खेळत होती आणि त्याच्यानंतर सगळी मुलं जी आहेत ती पाण्यात खेळायला गेली. 1-2 मुलं काठावर बसलेली होती. ज्यांना पोहता येत होतं ते आणखीन थोडेसे आतमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात त्यांचा ज्यांना पोहता येत नव्हतं म्हणा किंवा आणखीन काही कारणांनी ते सगळे बुडायला लागले. असं करत करत एका मागोमाग एक 4 मुलं त्यात बुडून मयत झालेली आहेत. 1-2 लोकांना आरडाओरडा केल्यानंतर त्याच मुलांनी एकमेकांच्या सहाय्याने वाचवलं आणि काही ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांना मग बाहेर काढायला आणि वाचवायला मदत केली. या प्रकरणी एकूण 4 लहान मुलांचा मृत्यू बुडून झालेला आहे. किती वयोगटातील असतील? वय ते साधारणपणे 13 ते 21 वयोगटातील आहे. एक वयाने मोठे आहे, बाकी लहान आहे. अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ई रिक्षा वाहन लोकार्पण सोहळा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानं मोठी चर्चा रंगली आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित राहणार होते. जिल्हा परिषद प्रशासनाने कार्यक्रमासाठी संपूर्ण तयारी केली होती, मात्र पालकमंत्री कार्यक्रम स्थळी न पोहोचल्याने अखेर कार्यक्रम रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. अमरावती जिल्हा परिषद यांच्या वतीने ई रिक्षा वाहन लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने मंच उभारणीपासून ते सर्व नियोजन पूर्ण केलं होतं. कार्यक्रमाला अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली होती. मात्र ठरलेल्या वेळेनंतरही पालकमंत्री कार्यक्रम स्थळी न पोहोचल्याने संभ्रम निर्माण झाला. अखेर प्रशासनाने हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पालकमंत्री काही खासगी कार्यांमध्ये उपस्थित राहिल्याची चर्चा सुरू असून जिल्हा परिषद कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा परिषद प्रशासनामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
तसंच या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही विविध चर्चांना उधाण आलं आहे. विरोधांकडूनही या प्रकारावर टीका केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावतीतील या प्रकारामुळे पालकमंत्र्यांच्या कार्यक्रम व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता या प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण दिलं जाणार का आणि प्रशासनातील नाराजी कशी दूर केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरात अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावरच वाढलेल्या दुकानांमुळे आणि अतिक्रमणामुळे नागरिकांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. त्यातच पुलाच्या बांधकामामुळे अनेक रस्ते बंद झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. इतवारा बाजार परिसरातील अतिक्रमणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या बेपर्वाईवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते टांगापाडा, इतवारा बाजार मशीद, झेंडा चौक, गांधी चौक आणि चित्रा चौककडे जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. विशेषतः टांगापाडा ते झेंडा चौक दरम्यान मशिदीजवळील 40 फुटी रस्त्यावर दुकानांनी जवळपास 15 फूट जागा व्यापल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय दुकानांचे ओटे आणि सामान रस्त्यावर ठेवल्यामुळे आणखी 10 ते 15 फूट जागा अडवली गेली आहे. परिणामी वाहनांना मार्ग काढणं कठीण झालं असून संपूर्ण बाजार परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. दरम्यान पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे इतवारीकडे जाणारे निम्म्याहून अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत अतिक्रमणामुळे नागरिकांची गैरसोय आणखी वाढली आहे. स्थानिकांच्या मते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचं हनन होत आहे. नागरिकांनी तात्काळ अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे. इतवारा बाजार परिसरातील वाढतं अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी आता नागरिकांकरिता मोठी डोकेदुखी ठरत आहे. प्रशासन यावर नेमकी काय कारवाई करणार आणि नागरिकांना दिलासा कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. जिल्हा रुग्णालय आहे, जिल्हा ठिकाणी होत असतं, पण मागण्या वेगवेगळ्या आहे. अचलपूरला एक मेळघाटचा बाजार पकडला ते एक चांगलं रुग्णालय असलं पाहिजे. मी आता काही चॅरिटेबल संस्थांशी बोलतो आहे. टाटा इन्स्टिट्यूट आहे, लता मंगेशकर हॉस्पिटल आहे. तर राज्यातल्या काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटला आम्ही मागणी करणार आहोत की बाबा, म्हणजे विनंती करणार आहोत की अचलपूर सारख्या दुर्गम भागामध्ये काही हॉस्पिटल दिलं पाहिजे. आणि जर गव्हर्नमेंटचं असेल तर गव्हर्नमेंटचा विचार करू, पण अचलपूरला असलं पाहिजे. पण हे जे आहे हे मेडिकल हॉस्पिटल हे अमरावतीकरता मंजूर झालं असल्यामुळं जागा एखाद्या वेळेस मागं पुढं करता येईल. पण अमरावती शहराचं हॉस्पिटल किंवा अमरावती मुख्यालयाचं हॉस्पिटल दुसरीकडे वळवण्याऐवजी अचलपूरला काही नवीन पर्याय काढता आला पाहिजे. त्याचा विचार सरकार करणार आहे. खरं तर UDID कार्ड त्यांनी सक्तीचं केलं, तो एक शासन निर्णय काढला. वास्तविक पूर्ण राज्यामध्ये UDID कार्ड काढण्यासाठी जे यंत्रणा पाहिजे ते सध्या सरकारचे नाहीये आणि त्याच्यामुळे दिव्यांगांना ते कार्ड भेटत नाही. जेपर्यंत भेटणार नाही तेपर्यंत महिना चालू होणार नाही. हे फार चुकीचं आहे, ते रद्द केला पाहिजे. आणि दुसरं आहे का तात्पुरतं प्रमाणपत्र ते सर्रास सगळ्याला दिलं जातं. वास्तविक 40% वर दिव्यांगाचं प्रमाणपत्र भेटलं म्हणजे तो लाभासाठी पात्र होते. आतापर्यंत 50-60 वर्षात ही स्थिती होती. त्याच्यावरही काही खोडतळपणा करून मुद्दामून तात्पुरते प्रमाणपत्र अपंगांना, दिव्यांग बांधवांना ते बंद केले आहे पेन्शन योजना. याच्या विरोधात आम्ही आंदोलन 19 तारखेला ठेवलंय. तेपर्यंत शासन निर्णय केला पाहिजे, नाहीतर मग मंत्रालयात आपण आंदोलन करू. या सगळ्या संदर्भात शिंदे साहेबांनी सुद्धा दिव्यांग सचिवाशी बोलणं झालं. फोनवर ते बोलले. त्यांनी सांगितलं की मुख्य सचिवाकडे मी फाईल नेतोय आणि हे GR 2 रद्द करतो. नाही केले तर आमचं आंदोलन पक्का आहे. कारण 50% दिव्यांग या लाभापासून, संजय गांधी निराधार या लाभापासून वंचित राहत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळ्या इकडे हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचाली संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचा विस्तार, संघटनात्मक बांधणी आणि प्रहारच्या सामाजिक कार्याला अधिक गती देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक
बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अमरावती विभागातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपर्क प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, तालुकास्तरीय पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच शिवसेना पक्षाचा विस्तार आणि संघटना मजबूत करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत एक महत्वाचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्या कार्यकर्त्यांना सक्रिय राजकारणात काम करायचं आहे त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून राजकीय जबाबदाऱ्या सांभाळाव्यात, तर समाजकारण आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रहार संघटनेत राहून सामाजिक कार्याला बळ द्यावं, असं या बैठकीत ठरवण्यात आलं. या बैठकीमुळे अमरावती विभागातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. बच्चू कडू यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीमुळे प्रहार आणि शिवसेनेच्या भविष्यातील राजकीय रणनीतीची झलक पाहायला मिळाली आहे. आता या निर्णयांचा आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रहार संघटना आणि शिवसेना या सगळ्या संदर्भातली आज बैठक झाली. जे सामाजिक काम करायला तयार असेल, राजकारणापासून दूर पण सेवेत कणखरपणे काम करत असेल, ते प्रहार संघटनेत काम करेल. आणि जे शिवसेना राजकारण म्हणून ज्यांना काम करायचंय, भविष्यात निवडणुका लढवायच्या असेल, तर ते शिवसेनेमध्ये रितसर प्रत्येक जिल्ह्यात आपण प्रवेश कार्यक्रम ठेवू. तिथे शिवसेनेच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासोबत संघटनेत काम करणारे अलग आणि शिवसेनेत काम करणारे अलग अशी 2 कार्यकर्ते आपण तयार करणार आहोत. त्यामध्ये तो विचार आम्ही आता बैठकीत त्या बाबतीत बोलणं झालेलं आहे आणि त्या संदर्भात आता समोरचा प्रवास आपण करणार आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक या प्रकल्पामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पाच्या कामादरम्यान 180 फूट उंचीवरून काही कामगारांनी जीव धोक्यात घालून रील बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे सुरक्षेच्या नियमांचा अक्षरशः फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले असून आता प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पुलावर काम सुरू असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे जवळपास 180 फूट उंचीवर एका अरुंद ट्रॉलीमध्ये 4 ते 5 कामगार उभे राहून काम करताना दिसत आहेत. याच वेळी त्यापैकी काही जण मोबाईलवर रील शूट करत असल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे. ही ट्रॉली थेट पुलाच्या बाहेरील बाजूला टांगलेली असल्याने जर क्षणभर जरी संतुलन बिघडले असते तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. स्थानिकांच्या मते जर ही ट्रॉली खाली कोसळली असती तर खाली भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर ती आदळून शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात आले असते. यामुळे आता सुरक्षेच्या संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या मोठ्या आणि संवेदनशील प्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षा अधिकाऱ्यांची उपस्थिती होती का? कामगारांना मोबाईल वापरण्याची आणि अशा प्रकारे जीव घेण्या रील्स बनवण्याची परवानगी कोणी दिली, असे सवाल उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात फोटो काढणाऱ्या किंवा सेल्फी घेणाऱ्या सामान्य नागरिकांवर महामार्ग पोलिसांकडनं तात्काळ कारवाई केली जाते. मात्र कामगारांकडूनच अशा प्रकारे सुरक्षेचा भंग होत असताना प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा संतप्त सवाल आता सोशल मीडियावर उपस्थित होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर संबंधित कामगार आणि कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्प हा राज्यातील अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील प्रकल्प मानला जातोय. मात्र अशा प्रकल्पातच सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असेल तर भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका नाकारता येत नाही. आता व्हायरल व्हिडिओनंतर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते आणि सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी किती कडकपणे केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका माथेफिरू तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा तब्बल 9 दिवस मृत्यूशी झूंज दिल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उजाला देवी दोहरे असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पुण्यातील चंदननगर परिसरातील पठारे वस्ती भागात राहत होती. उजाला एका नामांकित मॉलमध्ये काम करीत होती आणि आरोपी दिलीप पराठे याच्यासोबत तिचे पूर्वी प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी उजालाने आरोपी सोबतचे संबंध संपवत दुसरीकडे लग्न ठरवल्याचे सांगितले जाते. याच कारणामुळे आरोपी संतप्त झाला आणि त्याने थेट तरुणीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने हल्ला केला. या भीषण हल्ल्यात उजालाच्या गळ्यावर गंभीर वार करण्यात आले. रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या उजालाला कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. तरुणीच्या भावाने सांगितले की आरोपींनी हल्ल्यानंतर व्हिडिओ कॉल करून घटनेची माहिती दिली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. तब्बल 9 दिवस ती अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत होती, परंतु अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. माझ्या बहिणीचा गळा कापणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मृत तरुणीच्या भावाने केली आहे. पूरा मामला सर ये है कि रूम में आके लड़के ने गर्दन काटा मेरी बहन का, और उसके बाद मेरी बहन ने मुझे मैसेज किया कि जल्दी आओ घर पे, मेरे को लड़के ने मारा है. तो मैं रूम पे गया तो उससे पहले मेरी मामी और मेरे मामा पहुंच गए. पहुंचने के बाद उन्होंने सपिया वगैरह कपड़ा लिया, इसको बांधा और हॉस्पिटल हम दोनों लोग लेके गए. आपको वीडियो कॉल भी किया था? हाँ, वीडियो कॉल किया था, पूरा खून से लथपथ देखा मैंने, तो और भी जल्दी गया मैं रूम पे. अच्छा, क्या था पूरा मामला? युवक कौन था? ये वक्त सर मेरे को नहीं मालूम, उसके बारे में कुछ भी उसके बारे में नहीं मालूम मेरे को. अच्छा, पर आपको पता चला कि बाहर से पता चला है कि हाँ, बाहर से पता चला, पुलिस द्वारा मालूम चला कि उनका प्रेम पत्र था. आपके बहन का? हाँ, मेरी बहन का, वो लड़के का. अच्छा जी. तो क्या वो आपके बहन की शादी भी पक्की हुई? हाँ, बहन की शादी हो गई थी और उसी दौरान उन दोनों का झगड़ा हुआ और गुस्से में आके लड़के ने मेरी बहन का गला काटा. लड़का शादी करना चाहता था? हाँ, लड़का शादी करना चाहता था कि नहीं उसके बारे में मेरे को मालूम नहीं. आपकी बहन ने मना किया था उसको? हाँ, मेरी बहन ने मना किया था. अभी आपकी बहन हॉस्पिटल में है? अभी कंडीशन क्या है? अभी हॉस्पिटल में है. डॉक्टर साहब बोल रहे हैं माइंड की जो नस है वो कट चुकी है और वो मतलब अभी वेंटिलेटर जो मशीन है ना उस पर रखी है. कितने दिन से आपकी बहन हॉस्पिटल? 9 दिन हो गए. आईसीयू में है? आईसीयू. अच्छा, अभी उसको ससुर हॉस्पिटल लेके जाने की हाँ, ससुर के लिए डिसीजन ले रहे हैं, अभी फाइनल नहीं. तो डॉक्टर ने क्या बताया कि बहन की अभी क्या कंडीशन है? कंडीशन अभी वो मशीन पे ही रखी है, कंडीशन तो बहुत ही सीरियस है. अच्छा, आप आपके मामा जी से बात करके अभी हाँ, डिसीजन ले जाना है नहीं ले जाना, डिसीजन लेने वाले हो? डिसीजन लेने वाले. कब तक लेने वाले हो? वो अभी कल का बोला मामा जी ने. मामा जी ने कल लेने वाले. पुलिस की तहकीकात कहाँ तक है? पुलिस आपको कुछ पुलिस बताया क्या उन्होंने? नहीं, पुलिस की तहकीकात मेरे को नहीं मालूम, मेरे को नहीं बताया. इतना बोल रहे हैं कि वो अभी थाने में है और उनकी कार्रवाई चल रही है. अभी आपकी मांग क्या है? मेरी मांग ये है कि लड़के को फांसी होना चाहिए. जब मेरी बहन का गला काटा तो उसको ही फांसी होना चाहिए. चंदननगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रेमाला नकार दिल्यानंतर वाढणाऱ्या हिंसक घटनांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. प्रेम संबंध, नकार आणि त्यातून थेट जीव घेण्यापर्यंत पोहोचलेली ही मानसिकता समाजाकरिता अत्यंत धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आणला आहे. आता आरोपीला नेमकी किती कठोर शिक्षा होते आणि अशा घटनांना आळा घालण्याकरिता प्रशासन कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गोंडगाव येथील एका अत्याचार पीडित मयत बालिकेच्या कुटुंबियांची वेदना आजही कायम आहे. 3 वर्षापूर्वी आपल्या लाडक्या लेकीला गमावलेल्या या कुटुंबाला आजही न्यायासाठी कोर्टाचे उंबरटे झिजवावे लागते. दरम्यान नसरापूर प्रकरणानंतर आता गोंडगावच्या लेकीलाही न्याय मिळावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील गोंडगाव येथे घडलेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला होता. या घटनेत एका निष्पाप बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र घटनेला 3 वर्ष उलटल्यानंतरही पीडित कुटुंबियाला न्याय मिळालेला नाही. आपली लाडकी मुलगी गमावल्याचे दुःख एकीकडे आणि दुसरीकडे न्यायासाठी सुरू असलेली धावपळ यामुळे कुटुंब पूर्णपणे खचून गेले आहेत. पीडित कुटुंबीय आजही न्यायालयाच्या चक्रा मारत आहेत.
आमच्या मुलीला न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता त्यांच्यासाठी असह्य वेदना बनला आहे. 3 वर्ष झाले, अजून जर चिमुकलीला न्याय मिळालेला असता तर अशा जगामध्ये घटना घडल्या नसत्या. जिथपर्यंत चिमुकलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत जगामध्ये अशा घटना घडल्याशिवाय राहणार नाही. 3 वर्ष झाले, अजून न्याय मिळालेला नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालू असताना सुद्धा 3 वर्ष झाले तरी फास्ट ट्रॅक कोर्ट अजून न्याय देत नाही आहे. जिथपर्यंत हा चिमुकलीला न्याय मिळेल तोपर्यंत लहानच्या मोठ्या मुली जगामध्ये सुरक्षित राहत नाही. आपण आता घराच्या बाहेर जर निघाले तर तिथपर्यंत आई म्हणते की मुलगी कुठे गेली. तर ती बाहेर जर शाळेत जात असताना ती घरात आई ती बाहेर लगेच पाहते की मुलगी कुठे गेली आपली. ते तिचा जीव लहानचा मोठा धडधड जीव करतो की मुलगी काय होईल बा असं. जगामध्ये जशा घटना घडताय तर कशा लहान ह्याच्या मोठ्या मुली कशा करता येईल आणि कसं काय लहान वागतील मुली ते समजत नाही ना. हा न्याय लवकर मिळायला पाहिजे आणि त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे. न्याय मिळाले नाही, 3 वर्ष वेगळ्यात फास्ट कोर्टला सांगेल होतं. तर अशी कशी काय फास्ट कोर्टशी सरकारने न्याय देणं पाहिजे, कोर्टाने न्याय देणं पाहिजे. नसरापूर येथील घटनेनंतर राज्यभरात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता गोंडगावच्या लेकीलाही न्याय मिळावा अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबियाला न्याय द्यावा अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे. सगळीकडे चर्चा फास्ट ट्रॅक कोर्टचीच आहे. पुण्यामध्ये जी घटना घडली फास्ट ट्रॅक कोर्ट, त्यानंतर जी आता आम्ही पालघरला सुनील भाऊ भुसारा पण इथं आले, पालघरला जी घटना घडली काल तिथे फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी करण्यात आली. पण आता फास्ट ट्रॅक कोर्टचा खरंच फायदा होतो का हे कुठेतरी जर बघायचं असेल तर दुर्दैवी घटना जी इथं घडली या गावामध्ये इथं आपल्याला जाणवेल 3 वर्ष होऊन सुद्धा त्या फास्ट ट्रॅक कोर्ट मधून अजूनपर्यंत न्याय हा मिळालेला नाही. त्याच्याच बरोबर ज्या लोकांनी साक्ष दिली होती, जी काही त्यातली लहान मुलं होते, आज कुठेतरी कदाचित त्यांना घाबरवलं जातंय का काय वेगळं कारण हे आपल्याला सांगता येत नाही. जे इथं राहत होते ते आता इथं न राहता स्थलांतर झालेले आहेत. मग कुठेतरी इथे असणाऱ्या त्या मुलीच्या आईला, वडिलाला, आजीला भीती वाटते की त्या मुलीला न्याय मिळेल का. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेच्या गतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गोंडगाव येथील या कुटुंबियांची वेदना आजही ताजी आहे. 3 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबाला दिलासा कधी मिळणार आणि दोषींवर कठोर कारवाई कधी होणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या भीषण आठवणी अजूनही जग विसरलेलं नाही आणि अशातच आता एका नव्या विषाणूने पुन्हा एकदा जागतिक चिंतेत भर टाकली आहे. अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या एका डच क्रूज शिपवर हंटा व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत 3 पर्यटकांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी समुद्रातच अडकले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले असून या नव्या विषाणूबाबत आता जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या MV होंडियस या डच क्रूज शिपवर हंटा व्हायरसचा संसर्ग पसरल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 23 देशातील जवळपास 149 प्रवासी या जहाजावर अडकले असल्याची माहिती आहे. संसर्गाची भीती लक्षात घेता केप वर्डे सरकारने या जहाजावरील प्रवाशांना किनाऱ्यावर उतरू न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण जहाजावर भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या विषाणूमध्ये ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन म्हणजेच माणसाकडून माणसामध्ये संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने सध्या तरी हा धोका मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे. नेमका हा हंटा व्हायरस आहे तरी काय? आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा विषाणू प्रामुख्याने उंदरांमधून पसरतो. उंदरांची विष्ठा, लाळ आणि मूत्र यांच्या संपर्कात आल्यास माणसांना संसर्ग होऊ शकतो. विशेषतः उंदरांची वाळलेली विष्ठा किंवा धूळ हवेत मिसळल्यानंतर श्वासावाटे हा विषाणू शरीरात जाऊ शकतो. सुरुवातीला या विषाणूची लक्षणे सामान्य फ्लू सारखी दिसतात. ताप येणे, अंगदुखी, थंडी वाजणे, पाठ, खांदे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे अशी लक्षणे दिसतात. मात्र काही दिवसानंतर हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो.
ज्याला हंटा व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम म्हणजेच HPS असे म्हटले जाते. या अवस्थेत फुफ्फुसांमध्ये पाणी साचू लागते, श्वास घेण्यास तीव्र त्रास होतो, सतत खोकला येतो आणि छातीत जडपणा जाणवू लागतो. दरम्यान हा पुढचा कोविड आहे का असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे. मात्र WHOने स्पष्ट केलं आहे की सध्या तरी हा कोरोनासारखा जागतिक महामारीचा धोका नाही. तरीही आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. हंटा व्हायरसपासून बचावाकरिता उंदराच्या विष्ठेवर थेट झाडू मारू नये, कारण त्यामुळे विषाणूचे कण हवेत पसरू शकतात. त्याऐवजी ब्लीच किंवा जंतुनाशक वापरून ओल्या कपड्याने स्वच्छता करावी. मास्क आणि हातमोजे वापरणे आवश्यक आहे. तसेच अन्नपदार्थ झाकून ठेवावेत आणि उंदरांचा वापर असलेल्या जागा स्वच्छ करण्यापूर्वी हवेशीर कराव्यात. ताप, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. कोरोनानंतर जग आता कोणत्याही नव्या विषाणूकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. हंटा व्हायरसबाबत सध्या मोठ्या महामारीचा धोका नसल्याचं WHOने स्पष्ट केलं असलं तरी वाढता संसर्ग आणि जहाजावरील मृत्यूमुळे चिंता वाढली आहे. आता या विषाणूचा प्रसार नेमका किती वाढतो आणि जागतिक आरोग्य यंत्रणा यावर कितपत नियंत्रण मिळवते, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणातील चिमुकलीच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शोक सभेत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. या शोकसभेला चिमुकलीचे आई वडील देखील उपस्थित होते. आमच्या मुलीला न्याय द्या अशी आर्त मागणी करत त्यांनी सरकार आणि प्रशासनाकडे दोषीवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. यावेळी नागरिकांनी मेणबत्त्या पेटवत चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण केली. नसरापूर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शोकसभेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. हातात मेणबत्त्या, डोळ्यात अश्रू आणि मनात संताप अशा वातावरणात चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून दिवंगत चिमुकलीला आदरांजली वाहिली. शोक सभेतील सर्वात भावनिक क्षण ठरला तो चिमुकलीच्या आई वडिलांच्या उपस्थितीचा. आपल्या मुलीच्या आठवणींनी व्यथित झालेल्या आई वडिलांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. आमच्या मुलीला न्याय द्या, दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आर्त हाक त्यांनी यावेळी दिली. शोक सभेत उपस्थित नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केलाय. दोषींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना आणि विविध स्तरावरील नागरिक उपस्थित होते. घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केलाय. नसरापूर अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरून सोडलं आहे. या शोकसभेतून पुन्हा एकदा न्यायासाठी आवाज बुलंद करण्यात आला. आता या प्रकरणात प्रशासन आणि सरकार नेमकी किती वेगाने कारवाई करते आणि चिमुकलीच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळतो याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आज तुम्ही सगळे इथे माझ्या चिमुकलीसाठी तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे एकत्र आलात त्याबद्दल खूप सगळ्यांचे आभार. गुरुजी, आम्ही आमच्या मुलीसाठी आलो आहे. तुमच्या मुलीसोबत काय घडायचं होतं ते घडून झालंय. इथून पुढे आमच्या चिमुकल्यांसोबत की आपल्या लहान चिमुकल्यांवरती सर्वांनी खूप जातीने लक्ष ठेवा. कुणावरतीही विश्वास ठेवू नका. जी आज वेळ आमच्या दोघांवरती आली आहे ती आपल्या पुढे कुणावरती येऊ नये हीच परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. आज आपलं पोलीस प्रशासन, आपलं जे सरकार आहे हे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करते. अगदी दररोजच्या दररोज डेली अपडेट आम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष पोलीस देत आहेत की आज कुठपर्यंत काम झालं, पुढे काय करणार आहोत याची सगळी माहिती आज पोलीस आम्हाला इथे येऊन प्रत्यक्ष देत आहेत आणि अपेक्षेपेक्षाही खूप जास्ती ते आम्हाला सहकार्य करत आहेत आणि उत्तमातलं उत्तम कार्य करत आहेत. फडणवीस साहेबसुद्धा अगदी दररोज जातीने लक्ष घालून दररोज फोन करून या केस संदर्भातली माहिती दररोज घेत आहेत. कालच अजय मिसर नावाचे वकील, सरकारी वकील आपल्याला या केससाठी लाभलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलं की ज्या ज्या तारखा असतील आता फास्ट ट्रॅकवरती चालणार, त्यामुळे दररोजच्या दररोजच ह्या केसची सुनवाई होईल. त्यामुळे त्यांना मी सांगितलं प्रत्येक केसला मी हजर राहणार आहे
आणि माझ्या चिमुकलीसाठी जो न्याय मिळतोय तो मला समक्ष डोळ्याने बघायचा आहे. त्यामुळे सगळे प्रशासन आपल्याला खूप चांगलं सहकार्य करत आहे. सगळे वरचे मोठे अधिकारी खूप चांगले सहकार्य करत आहेत. तुमच्यासारखी जी लोक आहेत त्यांच्यामुळे आम्हाला आज खूप मनोधैर्य लाभलेलं आहे. आज DSKमध्ये प्रत्येक माणूस येतोय, भेटतोय, आमच्या दोघांचंही मनोधैर्य वाढवत आहे. शहरात सकाळी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागसेन चौक परिसरातील पॉवर हाऊस जवळ असलेल्या 3 ते 4 दुकानांना अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमक दलासह स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. ही घटना मेहकर शहरातील नागसेन चौक परिसरात जानेफळ फाटा ते जानेफळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पॉवर हाऊस जवळ घडली आहे. रविवारी सकाळी अचानक लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केलेत. मिळालेल्या माहितीनुसार जगदंबा हॉटेल, तोरणा चाचा सेंटर आणि अशोकराव ठोकरे यांचे कपड्यांचे दुकान या दुकानांना आग लागली आहे. यानंतर आगीच्या ज्वाळांनी शेजारील दुकानांनाही विळखा घातलाय. दुकानांमधील फर्निचर, कपडे, फ्रीज आणि इतर साहित्य जळून खाक झालेत. विशेषतः कपड्यांच्या दुकानांचे सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शेजारील कृषी केंद्रालाही आगीची झड बसली असून त्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच नगरपालिका, अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झालेत. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याकरिता मदतकार्य सुरू केलेत. या दरम्यान परिसरात मोठी गर्दी झाली होती. नगरपालिका प्रशासन, वीज वितरण कंपनी आणि पोलीस विभागाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. घटनेची माहिती मिळताच अनेक लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. व्यवसायातील मंदी आणि वाढत्या महागाईमुळे व्यापारी आधीच अडचणीत असताना या आगीमुळे त्यांच्यावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. मेहकरमधील या भीषण आगीने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीचे नेमके कारण काय, सुरक्षा यंत्रणांमध्ये काही त्रुटी होत्या का आणि नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून मदत मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती के पन्नालाल नगर स्थित बंग परिवार की ओर से संगीतमय सप्तपाठ श्री हनुमान चालीसा पठन का भव्य आयोजन बड़े ही श्रद्धा, भक्ति भाव एवं हर्षोल्लास के साथ किया गया. इस धार्मिक आयोजन का संचालन समर्पण परिवार द्वारा किया गया, जिसमें क्षेत्र के अनेक श्रद्धालुओं ने उत्साहपूर्वक सहभाग लिया.
पूरे कार्यक्रम के दौरान वातावरण भक्तिमय बना रहा। श्री हनुमान चालीसा के सामूहिक पठन एवं मधुर भजनों से परिसर गूंज उठा। उपस्थित भक्तगण भक्तिरस में तल्लीन होकर प्रभु श्री हनुमान जी की आराधना में लीन दिखाई दिए गए। इस अवसर पर बड़ी संख्या में महिलाएं, पुरुष एवं बच्चों ने सहभाग लेकर आयोजन को सफल बनाया। श्रद्धालुओं ने एक स्वर में श्री हनुमान चालीसा का पाठ कर सुख, शांति एवं समृद्धि की कामना की। कार्यक्रम के समापन पर प्रसाद वितरण किया गया तथा आयोजकों ने सभी भक्तों का आभार व्यक्त किया। कोरोनाच्या भीषण आठवणी अजूनही जग विसरलेलं नाही आणि अशातच आता एका नव्या विषाणूने पुन्हा एकदा जागतिक चिंतेत भर टाकली आहे। अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या एका डच क्रूज शिपवर हंटा व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संसर्गामुळे आतापर्यंत 3 पर्यटकांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी समुद्रातच अडकले आहेत। जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले असून या नव्या विषाणूबाबत आता जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार अटलांटिक महासागरात प्रवास करणाऱ्या MV होंडियस या डच क्रूज शिपवर हंटा व्हायरसचा संसर्ग पसरल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 23 देशातील जवळपास 149 प्रवासी या जहाजावर अडकले असल्याची माहिती आहे। संसर्गाची भीती लक्षात घेता केप वर्डे सरकारने या जहाजावरील प्रवाशांना किनाऱ्यावर उतरू न देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे संपूर्ण जहाजावर भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे या विषाणूमध्ये ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन म्हणजेच माणसाकडून माणसामध्ये संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र जागतिक आरोग्य संघटनेने सध्या तरी हा धोका मर्यादित असल्याचे स्पष्ट केले आहे। नेमका हा हंटा व्हायरस आहे तरी काय? आरोग्य तज्ञांच्या माहितीनुसार हा विषाणू प्रामुख्याने उंदरांमधून पसरतो। उंदरांची विष्ठा, लाळ आणि मूत्र यांच्या संपर्कात आल्यास माणसांना संसर्ग होऊ शकतो। विशेषतः उंदरांची वाढलेली विष्ठा किंवा धूळ हवेत मिसळल्यानंतर श्वासावाटे हा विषाणू शरीरात जाऊ शकतो। सुरुवातीला या विषाणूची लक्षणे सामान्य फ्लू सारखी दिसतात। ताप येणे, अंगदुखी, थंडी वाजणे, पाठ, खांदे आणि स्नायूंमध्ये वेदना होणे अशी लक्षणे दिसतात। मात्र काही दिवसानंतर हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो, ज्याला हंटा व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम म्हणजेच HPS असे म्हटले जाते। या अवस्थेत फुफ्फुसांमध्ये पाणी साचू लागते, श्वास घेण्यास तीव्र त्रास होतो, सतत खोकला येतो आणि छातीत जडपणा जाणवू लागतो।
दरम्यान हा पुढचा कोविड आहे का असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे. मात्र WHO ने स्पष्ट केलं आहे की सध्या तरी हा कोरोनासारखा जागतिक महामारीचा धोका नाही. तरीही आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहेत. हंटा व्हायरसपासून बचावाकरिता उंदराच्या विष्ठेवर थेट झाडू मारू नये, कारण त्यामुळे विषाणूचे कण हवेत पसरू शकतात. त्याऐवजी ब्लीच किंवा जंतुनाशक वापरून ओल्या कपड्याने स्वच्छता करावी. मास्क आणि हातमोजे वापरणे आवश्यक आहे. तसेच अन्नपदार्थ झाकून ठेवावेत आणि उंदरांचा वावर असलेल्या जागा स्वच्छ करण्यापूर्वी हवेशीर कराव्यात. ताप, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. कोरोनानंतर जग आता कोणत्याही नव्या विषाणूकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. हंटा व्हायरसबाबत सध्या मोठ्या महामारीचा धोका नसल्याचं WHO ने स्पष्ट केलं असलं तरी वाढता संसर्ग आणि जहाजावरील मृत्यूमुळे चिंता वाढली आहे. आता या विषाणूचा प्रसार नेमका किती वाढतो आणि जागतिक आरोग्य यंत्रणा यावर कितपत नियंत्रण मिळवते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. कडक उन्हामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता आणखी एक गंभीर धोका समोर आला आहे. जास्त वेळ उन्हात काम करणाऱ्या शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार आणि डिलिव्हरी बॉयज यांच्या किडनीवरही उष्णतेचा गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. कमी पाणी पिणे, अति घाम येणे आणि सतत उन्हात काम यामुळे किडनी स्टोनपासून ते किडनीच्या गंभीर आजारांपर्यंत धोका वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हात काम करीत आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करताना शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत आहे. मात्र अनेक वेळा पुरेसे पाणी न पिल्याने शरीर डिहायड्रेट होत असून त्याचा थेट परिणाम आता किडनीवर दिसू लागला आहे. तज्ज्ञांच्या मते कमी पाणी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. तसेच दीर्घकाळ डिहायड्रेशन राहिल्यास किडनीचे कार्यही प्रभावित होऊ शकते. त्याला आपण जे हीट स्ट्रोक म्हणतो वगैरे जे प्रकार आहेत हे एक्स्ट्रीम्स ऑफ असतात ना. ह्याच्यामध्ये युजली जो पहिला ऑर्गन खराब होतो तो किडनीच असतो, कारण की किडनीला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये पाणी लागतं किंवा हायड्रेशन लागतं. कंटिन्युअस जर पेशंट खूप हीटमध्ये काम करतात, तर काही एरियामध्ये भारतामध्ये हीट आहे, त्यावेळेस काय होतं, स्लोली किडनी डॅमेज होते. आणि हे सायंटिफिकली पण बऱ्याच एरियामध्ये प्रूव्हन आहे की बाबा जे लोक कंत्राटीदार लोक म्हणा किंवा बिल्डिंगचे वर्कर म्हणा किंवा शेतातले कामगार म्हणा, जे युजली नॉट अफोर्डेबल काय जे असतील, त्यामुळे ह्यांना डेफिनेटली प्रॉब्लेम होतात. डॉक्टर श्रीकांत देव यांनी सांगितले की बदलत्या तापमानाचा परिणाम आता शरीराच्या महत्वाच्या अवयवांवर होत आहे. शेतकरी, मजूर, बांधकाम कामगार आणि डिलिव्हरी बॉयज यांसारखे दिवसभर उन्हात काम करणारे लोक अधिक धोक्यात आहे. त्यांच्या मते डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे अत्यंत महत्वाचे आहे. किडनीच्या आजारांचे सुरुवातीचे लक्षण म्हणजे रात्री वारंवार लघवीकरिता जावे लागणे. अनेक जण हे सामान्य समजून दुर्लक्ष करतात, मात्र हे किडनीच्या बिघाडाचे संकेत असू शकतात. उन्हाळ्यात सामान्य व्यक्तीपेक्षा उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींना अधिक पाणी पिण्याची गरज असते, कारण घामाद्वारे शरीरातील पाणी आणि क्षार मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. डॉक्टरांच्या मते दर 2 तासांनी पाणी पिणे आवश्यक आहे. यासोबतच जास्त मीठ, कोलेस्ट्रॉल, युरिक ऍसिड वाढवणारे पदार्थ आणि जास्त कार्बोहायड्रेटयुक्त आहार टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सीझनल फळे, ताक, लिंबू पाणी आणि पुरेसे पाणी हे उन्हाळ्यात शरीराकरता अत्यंत फायदेशीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच जास्त मीठ सेवन केल्यास शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढून किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. कडक उन्हामुळे फक्त उष्माघातच नाही तर आता किडनीचे आजारही झपाट्याने वाढत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे उन्हात काम करणाऱ्या प्रत्येकाने वेळोवेळी पाणी पिणे, योग्य आहार घेणे आणि शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष न करणे अत्यंत गरजेचे आहे. अननेसेसरी कार्बोहायड्रेट इंटेक जेव्हा आपण घेतो त्याचे साईड इफेक्ट वेगळे आहेत. कार्बोहायड्रेट इंटेक इट प्रोड्युसेस इन्क्रीज इन कोलेस्ट्रॉल, युरिक ऍसिड, त्याचे स्टोन बनतात. हॅव्हिंग प्रॉपर मिनरल फ्लुइड्स, आता मिनरल फ्लुइड्स मिळणं तर खूप अवघड आहे डेफिनेटली. ज्यावर एखादा फ्रूट खाणे, फ्रूट ज्यूस पिणे, नॉर्मल वाला, सगळ्यात म्हणू शकतो चांगला कुठला, आता चांगले सगळेच फ्रुट्स आहेत, सगळ्या फ्रुट्समध्ये युजली बरेचसे घटक ॲडिक्वेट असतात. दुसरं आहे, तुम्ही
खाण्यामध्ये किती फास्ट फूड घेत आहे, सॉल्ट इंटेक किती आहे, फॅटी ऍसिड, फॅटी फ्लुइड किती, प्रोसेस फूड किती आहे, या सगळ्यांमध्ये सॉल्ट इंटेक खूप जास्त असतं. मग ऑटोमॅटिकली किडनीचं काम खूप जास्त प्रमाणात आहे. जेवढ्या जास्त प्रमाणात सॉल्ट बाहेर फेकणं आहे तेवढं फेकणं. जर सॉल्ट बॉडीमध्ये राहिलं तर बीपी वाढतो, बीपी वाढला की पायाला सूज येणे, पायाला सूज आली की बाकीचे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. सो युजली बॉडी ट्रायज टू किडनी थ्रोज आउट वॉट एव्हर बेस्ट पॉसिबल सॉल्ट जे आपल्या बॉडीमधनं. आणि जर ही कंटिन्युअस जर सॉल्ट इंटेक तुमचं जास्त राहिलं, समटाइम्स इट कॅन फेल. உறுதிமொழிகிறேன். நான் சி ஜோசப் விஜய் எனும் நான் சட்டப்படி அமைக்கப்பெற்ற இந்திய அரசியல் அமைப்பின்பால் உண்மையான நம்பிக்கையும் மாறா பற்றும் கொண்டிருப்பேன் என்றும் இந்திய நாட்டின் ஒப்பில்லாத முழு முதல் ஆட்சியையும் ஒருமையையும் நிலைநிறுத்துவேன் என்றும் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சராக உண்மையாகவும் உளச்சான்றின்படியும் என் கடமைகளை நிறைவேற்றுவேன் என்றும் அரசியல் அமைப்பிற்கும் சட்டத்திற்கும் இணங்க அச்சமும் ஒருதலை சார்பும் இன்றி விருப்பு வெறுப்பை விலக்கி பலதரப்பட்ட மக்கள் அனைவருக்கும் நேர்மையானதை செய்வேன் என்றும் ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். சி ஜோசப் விஜய் எனும் நான் தமிழ்நாட்டு அரசின் முதலமைச்சர் என்ற முறையில் எனது கவனத்திற்குள்ளாவதும் தெரிய வருவதுமான எந்த பொருளையும் முதலமைச்சரின் கடமைகளை உரியவாறு நிறைவேற்ற தேவையான அளவுக்கன்றி ஒருவரிடமோ பலரிடமோ நேர்முகமாகவோ மறைமுகமாகவோ அறிவிக்கவோ வெளிப்படுத்தவோ மாட்டேன் என்று ஆண்டவன் மீது ஆணையிட்டு உறுதிமொழிகிறேன். अड्याड येथील भारत गॅस एजन्सीचा कथित भोंगळ कारभार आता समोर आला आहे. ग्राहकांच्या लांबच लांब रांगा, उन्हात तासनतास प्रतीक्षा आणि त्यातच ओळखीच्या लोकांना प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप. या प्रकारामुळे विशेषतः महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अड्याड येथील भारत गॅस एजन्सीमध्ये सध्या ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सकाळपासूनच ग्राहकांच्या लांब रांगा लागत असताना सामान्य ग्राहकांना डावलून ओळखीच्या व्यक्तींना अगोदर नंबर दिला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कथित प्रकारामुळे अनेक तास उन्हात थांबणाऱ्या महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेत. आम्हाला तासनतास थांबवले जाते, पण ओळखीच्या लोकांची कामे काही मिनिटातच केली जातात, अशी तीव्र प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे. एजन्सीची जागा अत्यंत लहान असल्याने ग्राहकांना उभे राहण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गर्दीमुळे महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. विशेष म्हणजे एजन्सीमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याचा आरोप करण्यात आलाय. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात नागरिकांना पाण्याविना तासनतास थांबावे लागत असल्याने नाराजी आणखी वाढली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे एजन्सी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून
ग्राहकांकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीवर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. अड्याड येथील गॅस एजन्सीतील या कथित गैरव्यवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आता प्रशासन या तक्रारींची दखल घेणार का आणि ग्राहकांना दिलासा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चेहरे घेऊन नको करा मला, चेहरे घेऊन करून राहिल्या. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात एका चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. आजंती पारधी बेडावर राहणाऱ्या अन्वी भोसले या चिमुकलीचा मृतदेह पुरल्यानंतर पुन्हा बाहेर काढण्यात आला आणि धक्कादायक म्हणजे घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आलं. उष्माघात, पाणी टंचाई की आणखी काही कारण या मृत्यूमागील गूढ उकलण्यासाठी आता प्रशासन आणि फॉरेन्सिक विभागाची धावपळ सुरू झाली आहे. आजंती येथील पारधी बेड्यावर राहणाऱ्या चिमुकली अन्वी भोसले हिचा 1 मे रोजी अचानक मृत्यू झाला होता. मात्र मृत्यूनंतर कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता मृतदेह घाईघाईत पुरण्यात आल्याने परिसरात संशयाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने अखेर मृतदेह पुन्हा बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीत स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जागेवरच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण कारवाई कडक पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या मते आजंती पारधी बेड्यावर अनेक दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई आहे. नियमित पाणी पुरवठा नसल्यामुळे प्रखर उन्हात अन्वीची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही नागरिकांनी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचाही आरोप केला आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या कारवाई दरम्यान तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशिक भोयर, पोलीस उपनिरीक्षक दीपक बदरके, मंडळ अधिकारी रुपेश थोडगे आणि तलाठी अतुल शिरभाते उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशिक भोयर यांनी सांगितले की अन्वीच्या मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच या गूढ मृत्यू मागील सत्य समोर येणार आहे. यवतमाळमधील या धक्कादायक घटनेमुळे प्रशासनाच्या आरोग्य आणि पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता फॉरेन्सिक अहवालात नेमकं काय समोर येणार आणि अन्वीच्या मृत्यूमागचं खरं कारण काय याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. This is a new beginning. A new era of a real, secular, social justice starts now. तामिळ सिनेमाचा सुपरस्टार, कोट्यावधी चाहत्यांचा थलपती आणि आता तामिळनाडूच्या राजकारणातील सर्वात मोठं नाव विजय यांनी अखेर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दीर्घ राजकीय चर्चा, गठबंधनाचे कयास आणि अनेक महिन्यांच्या राजकीय घडामोडीनंतर TVK चे अध्यक्ष विजय आता राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचले आहेत. यासोबतच तामिळनाडूमध्ये गेली अनेक दशके सुरू असलेल्या DMK आणि AIADMKच्या सत्ता संघर्षालाही मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे. बघूया मुख्यमंत्री पदापर्यंतचा विजयचा हा राजकीय प्रवास. तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांच्या उपस्थितीत चेन्नई येथे शपथविधी पार पडला. विजय यांच्यासोबत TVK मधील वरिष्ठ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राजकीय विश्लेषकांच्या मते तामिळनाडूच्या राजकारणात हा मोठा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. कारण गेल्या 6 दशकांपासून DMK आणि AIADMK या 2 पक्षांभोवती फिरणाऱ्या राज्याच्या राजकारणात आता नव्या समीकरणांची एंट्री झाली आहे. विजय यांचा प्रवासही एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. 1980च्या दशकात बाल कलाकार म्हणून सुरुवात, 1992 मध्ये मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण आणि पुढील 3 दशकात तामिळ सिनेमातील सर्वात मोठ्या सुपरस्टारपैकी एक म्हणून ओळख निर्माण. त्यांच्या चित्रपटांमध्ये सुरुवातीला रोमॅन्टिक हिरोची प्रतिमा होती, मात्र 2000 नंतर त्यांच्या भूमिकांमध्ये बदल दिसून आला. भ्रष्ट व्यवस्थेविरोधात लढणारा सामान्य माणूस, गरिबांचा तारणहार आणि सामाजिक न्यायासाठी आवाज उठवणारा नायक
अशी त्यांची ऑन स्क्रीन प्रतिमा अधिक मजबूत झाली. याच काळात त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेचीही चर्चा सुरू झाली. 2008 मध्ये श्रीलंकन तामिळांच्या समर्थनार्थ आंदोलन, 2018 मध्ये स्टरलाइट प्लांट आंदोलनातील पीडित कुटुंबांना मदत, तसेच केरळ पूरग्रस्तांसाठी सहाय्य, या सर्व सामाजिक कामांमुळे विजय यांची प्रतिमा केवळ अभिनेता न राहता जननेत्याची बनू लागली. फेब्रुवारी 2024 मध्ये विजय यांनी अधिकृतपणे TVK पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून पूर्णवेळ राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या चाहत्यांचे विशाल फॅन क्लब हळूहळू राजकीय नेटवर्ककडे बदललेत. पहाटेचे फर्स्ट डे फर्स्ट शो, विशाल कटआउट्स आणि चाहत्यांची प्रचंड संघटित ताकद, याचाच फायदा आता राजकारणातही विजय यांना मिळताना दिसत आहे. मात्र त्यांचा प्रवास वादांपासून दूर राहिलेला नाही. 2025 मध्ये TVKच्या एका रॅली दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर विजय यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु त्यानंतरही विजय यांनी सामाजिक न्याय, भ्रष्टाचार विरोध आणि तमिळ अस्मितेच्या मुद्द्यांवर आपली भूमिका कायम ठेवली. राजकीय विश्लेषकांच्या मते विजय यांची लोकप्रियता आणि युवा मतदारांमधील प्रभाव भविष्यात तमिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतो. तमिळ सिनेमातील सुपरस्टार पासून आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत विजय यांचा हा प्रवास सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांची लोकप्रियता आता प्रशासन आणि राजकारणात किती प्रभावी ठरणार, जनतेच्या अपेक्षा ते कितपत पूर्ण करणार आणि तमिळनाडूच्या राजकारणात TVK किती मोठा बदल घडविणार, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरधण येथे भरधाव टिप्परने सायकलस्वार शेतकऱ्याला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावातील मुख्य रस्त्यावरून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. ही धक्कादायक घटना नागरधण गावातील मुख्य रस्त्यावर 8 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव दशरथ सीताराम नागरीकर असे असून त्यांचे वय अंदाजे 65 वर्षीय होते. ते शेती व्यवसाय करीत होते आणि माहितीनुसार दशरथ नागरीकर हे आपल्या सायकलने राजीवनगर टोलीच्या दिशेने गावातील एका खासगी दवाखान्यात जात होते. दरम्यान दुर्गा मंदिर चौकाजवळ किल्ल्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक MH31 FSC 4503 ने त्यांच्या सायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झालेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीकरिता धाव घेत त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. यानंतर जखमी शेतकऱ्याला प्रथम रामटेक येथील खासगी रियान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांच्या डोक्याला, छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर केले. त्यानंतर त्यांना आशा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच 9 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 10 मे रोजी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर नगरधण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे गावातील अंतर्गत रस्त्यावरून सुरू असलेली जड वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्ता रुंदीकरण, वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणि अपघात प्रवण ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे. स्थानिकांच्या मते भरधाव टिप्पर आणि जड वाहनांमुळे गावातील रस्ते आता नागरिकांकरिता धोकादायक बनले आहेत. भरधाव वाहनांचा वेग आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे आणखी एका शेतकऱ्याचा जीव गेल्याची भावना आता नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या अपघातानंतर तरी प्रशासन जागे होणार का, गावातील जड वाहतुकीवर नियंत्रण आणणार का आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणार का, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872,
GTPL चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला RC सेटअप बॉक्स नंबर 899 वर. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.